जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला आजपासून राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं सुरुवात झाली। 27 जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे। आज या सोहळ्याचा पहिला दिवस होता। त्यानिमित्तानं देहूतून आणलेल्या संत तुकाराम महाराज चल पादुकांची भव्य शोभायात्रेनं सुरुवात करण्यात आली। सरपंच रणधीरसिंह मोरे, संयोगिता मोरे, शशिकांत गुळवणी, मंगला गुळवणी, युवराज वायिंगडे, गौरी वायिंगडे या दाम्पत्याच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले आणि शोभायात्रा सुरू झाली। या शोभायात्रेत जिल्ह्यातील अनेक गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या। अनेक शाळांमधील मुलं विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताई आदींच्या वेशभूषेत सहभागी झाली होती। महिलांच्या फुगड्या आणि लहान मुलांचे लेझीम आणि मर्दानी खेळ यांचाही यामध्ये सहभाग होता। वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरांनी सरवडे नगरी दुमदुमली होती। दिंडीतील उंदरवाडी ग्रामस्थांचा घोड्यावरून आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ लक्षवेधी होता। कार्यक्रमस्थळी पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या। 27 जानेवारीपर्यंत या सोहळ्यात भजन, प्रवचन, कीर्तन असे नित्याचे कार्यक्रम होणार असून वारकऱ्यांनी आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी केलंय। सरवडे तालुका राधानगरी येथे जगद्गुरू तुकोबराय त्रिशतकोत्री अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळा मोठ्या दिमाखात 10 दिवस साजरा होत आहे। त्या सोहळ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी जगद्गुरू तुकोबराय यांच्या पादुका देहून आलेल्या आहेत। त्या पादुकांचं भव्य असं मिरवणूक शोभायात्रा चालू आहे आणि हा सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात मोठ्या भक्तिभावानं 10 ते 15 हजार भाविकांच्या उपस्थितीत दररोज 9-10 दिवस सुरू राहणार आहे। या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व हरिभक्तपरायण रोहित महाराज सावंत रामायणाचार्य यांची जगद्गुरू तुकोबराय यांच्या जीवनावर चरित्रकथा होणार आहे। या सोहळ्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 25,000हून अधिक वारकरी सहभागी झाले होते। विशेषतः आबालवृद्धांनी आणि महिलांनी या सोहळ्याची खऱ्या अर्थानं रंगत वाढवली होती। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, सरवडे।